एक अभिनेता जो चित्रपटात कधीच हारला नाही, तोच माणूस आज राजकारणाच्या पटावर असा अडकला आहे की इथे कोणतीच चाल काम करेना. तामिळनाडूच्या 234 जागांपैकी 108 जागा जिंकल्या. देशभरात इतिहास घडवला, पण मुख्यमंत्री पद मात्र हातात येत नाही. एका सुपरस्टारनं सिनेमा सोडला, लाखो चाहत्यांना मतदार बनवलं, द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या 59 वर्षाच्या मक्तेदारीला धक्का दिला आणि तरीही राज्यपालाच्या दरबारातून रिकाम्या हातानं परत यावं लागलं. हे राजकारण आहे बॉस. इथे स्क्रिप्ट आपण लिहित नाही, दुसरेच लिहितात. तर विजय थालापती कुठं अडकले आहे? जर बहुमत सिद्ध झालं किंवा न झालं तर काय होईल? 108 आमदार राजीनामा देतील का? हे सगळं सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 23 एप्रिल 2026 रोजी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. 4 मे रोजी निकाल जाहीर झाले आणि जे झालं त्यानं संपूर्ण देश थक्क झाला. तलापती विजय यांच्या तामिळगा वेट्री कलगम म्हणजेच TVK पक्षानं, जो अवघ्या 2 वर्षापूर्वी 2024 मध्ये स्थापन झाला होता, तमिळनाडूच्या राजकारणातील 59 वर्ष जुनी द्रविडी मतदारी एकट्याने मोडून काढली. 234 जागांपैकी TVKने 108 जागा जिंकल्या. सत्ताधारी द्रमुकला 59 जागांवर रोखलं आणि अण्णा द्रमुकला 47 वर चपारक दिली. सत्ताधारी मुख्यमंत्री MK स्टॅलिन तर थेट त्यांच्या कोलाथूर मतदारसंघातून पराभूत झाले, जिथून ते 3दा सलग निवडून आले होते. 5 मे रोजी स्टॅलिन यांनी राजीनामा दिला. तमिळनाडूत नवा अध्याय सुरू होणार होता. सगळ्यांना वाटत होतं, पण राजकारण म्हणजे सरळ रस्ता नसतो. विजय थालापती यांनी 7 मे रोजी चेन्नईत नेहरू स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घोषणा केली होती. त्यांनी 6 मे रोजी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. पण राज्यपालांनी घेतलेली भूमिका सगळ्यांनाच अवाक करून गेली. ते म्हणाले, तुमच्याकडे 118 आमदाराच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन या, मग मी तुम्हाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देईल. ही भूमिका संविधानाच्या परंपरेपेक्षा वेगळी होती, कारण सामान्यतः निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाला राज्यपाल आधी सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतात, नंतर संबंधित पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे असते. पण इथे राज्यपाल म्हणत होता, आधी बहुमत सिद्ध करून दाखवा, मग बघू. आता हिशोब मांडूया. TVK कडे 108 जागा आहेत, त्यातही विजय 2 मतदारसंघातून जिंकले असल्याने प्रत्यक्षात संख्याबळ 107 इतके धरले जाते. काँग्रेसच्या 5 आमदारांनी TVKला पाठिंबा जाहीर केला, पण त्यामुळेही 112चाच आकडा होतो. बहुमतासाठी 118 हवेत, म्हणजे अजून किमान 6 आमदार हवेत. TVKनं डाव्या पक्षांनी म्हणजे CPI आणि CPIM ची चर्चा केली, ज्यांचे 4 आमदार आहेत. IUML शीही बोलणी झाली, पण या पक्षांनी स्पष्ट सांगितले की ते अजूनही SPA म्हणजे स्टॅलिन यांच्या आघाडीचे भाग आहेत. DMDKच्या एकट्या आमदाराने म्हणजे प्रेमलताने सुद्धा SPA मध्येच राहण्याचं असल्याचं सांगितलं. TVKला हवे असलेले ते 6 आमदार कुठून येत नव्हते. इकडे राज्यपालांनी मुख्यमंत्री नियुक्त म्हणून विजय यांना दिलेला ताफा आणि सुरक्षा रक्षक माघारी घेतले. हा एक सांकेतिक इशारा होता की सत्ता स्थापनेचा दावा अधिकृतरित्या मान्य झालेला नाही. आणि मग 7 मे नंतर अशी एक बातमी पसरली जी तामिळनाडूला हादरून गेली. द्रमुक आणि अण्णा द्रमुक, जे गेल्या काही दशकात एकमेकांचे कट्टर विरोधक होते, त्यांच्यात गुपचूप आघाडीच्या शक्यतांच्या बातम्या येऊ लागल्या. द्रमुककडे 59, अण्णा द्रमुककडे 47 आणि त्यांच्या मित्रपक्षासह हे संख्याबळ सहज 118 पार जाते. जर हे 2 जुने शत्रू एकत्र आले तर TVKला बाहेर ठेवून सरकार स्थापन होऊ शकते. हे कळताच TVKच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष उसळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार TVKनं एक कठोर पवित्र घेतला आहे. जर द्रमुक किंवा अण्णा द्रमुकने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तर TVKचे सर्व 108 आमदार राजीनामा देतील. याचा अर्थ विधानसभेच कोसळेल आणि तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण होईल. हे राजकीय क्षेत्र वापरण्याची तयारी ठेवणं म्हणजे TVKनं स्पष्ट संदेश दिला आहे, आम्ही सत्तेत नसू तर कोणीच नसेल. राज्यपालाच्या भूमिकेवर केवळ TVKच नाही तर डाव्या पक्षांनी कडक टीका केली आहे. काँग्रेसच्या करून खासदार ज्योतिमनी यांनी सुद्धा म्हटले की BJPने नेमलेल्या राज्यपालांनी राजकारणाचे अड्डे म्हणून ठेवलेत. लोकभवनाबाहेर TVK कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. थालापती विजय यांनी राज्यपालाची 2दा भेट घेतली, पण प्रत्येक वेळी 118 आमदाराच्या पाठिंब्याची मागणी त्यांच्यासमोर भिंत बनून उभी राहिलेली आहे. इकडे द्रमुकने पक्षप्रमुख MK स्टॅलिन यांना पुढचे सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे, म्हणजे द्रमुक कुठलाही मोठा पाऊल उचलण्यास तयार आहे. या क्षणी तमिळनाडूत 3 शक्यता आहेत.
एक म्हणजे टीव्हीकेला उर्वरित आमदारांचा पाठिंबा मिळतो आणि विजय थलापती मुख्यमंत्री होतात. दुसरी म्हणजे द्रमुक आणि अन्नद्रमुक एकत्र येतात, सरकार स्थापन होते आणि टीव्हीके नावाची 108 जागांसह विरोधी पक्षात बसेल. आणि तिसरी शक्यता म्हणजे टीव्हीके खरोखरच राजीनामा देतील, विधानसभा बरखास्त होईल आणि नवीन निवडणुका होतील. पण हे विशेष होते की तामिळनाडूत एक अभिनेता राजकारणात उतरतो, 59 वर्षाची सत्ता मोडतो, सर्वाधिक जागा जिंकल्या पण सत्ता मिळत नाही. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर राज्यपाल कसा करतो यावर आता सारं काही अवलंबून आहे. या सगळ्या राजकीय नाट्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.